संघ आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये मजा येणारा यात मात्र मुळी शंका नाहीये। दोन मातबर खेळाडू सध्या आपल्याला पाहायला मिळतात, मनोज आणि त्यांच्या सोबतीनं अमित। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज, पहिलाच बॉल बॉबीचा। यावेळेला हापम पूल करण्याचा प्रयत्न, परंतु इथे पहा गली रिजनच्या डोक्यावरून अक्षरशः या बॉलला गोशांकी क्षेत्रामध्ये डालला आणि इथे पहा फक्त एकच धाव मिळणार। एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतात। बॉल तयार, पुन्हा एकदा पुढचा बॉल। यावेळेला पहा इथे घडलं काय, बॅटची आतली कडा घेतल्यानंतर बॉलनं सरळ यष्टांचा वेध घेतलाय, दांडी गुल केली आहे, बॅट्समन झाला बाद। मनोज घाडगे इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं, पहिला झटका खऱ्या अर्थानं करंजे या संघाला लागला। चला नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे। आता ही स्पर्धा इथे जर का आपण पाहिलं तर हळूहळू या स्पर्धेची उंची वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते, कारण आज दिवसभरात अनेक मान्यवरांची उपस्थिती आपण या व्यासपीठावरती पाहिली, अनेक दानशूर दाते देखील आपल्याला पाहायला मिळाले। नुकतीच आम्ही माहिती केली की मॅन ऑफ द सिरीज साठी आता चांदीचं बास्लेट देखील आपल्याला पाहायला मिळते। यावेळेचा हा बॉल इथे पहा लेग स्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच दोन्ही हात समांतर करतात। पंच कवायत प्रकार करत असताना आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात की हा वाईट बॉल आहे। यावेळेचा हा बॉल इथे पहा पंचांचा निर्णय आला, इट्स अ नो बॉल। बीमर पद्धतीचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला, तर फ्री हिट आपल्याला देखील पाहायला मिळणार आहे। पाहूया फ्री हिटच्या बॉलवरती आता मोठा फटका येईल का। सुसज्ज क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा घमासान। सध्या आपण पाहताय फ्री हिटचा बॉल, तिथे फिल्डर रनआउटची संधी, बॅट्समन सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला आणि इथे एक चिकी रन्स आपल्याला पाहायला मिळाली। आता तब्बल 4 बॉल नंतर आता स्ट्राइक मिळालेली आहे अमित घाडगे यांना। लेग बायच्या स्वरूपामध्ये या मागची एक धाव आपण पाहिली। यावेळीचा हा बॉल लाईन मिस केली, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न थोडेसे बॅकफुटला आले, परंतु इथे पहा तो प्रयत्न असफल ठरला आणि इथे जर का आपण पाहिलं तर आता डॉटफॉल आपल्याला पाहायला मिळतोय। आणखीन एक वेगवान बॉल बाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आपल्याला पाहायला मिळतीये। पहिल्या षटकाचा खेळ आता संपलाय आणि धावफलकावरती रन्स आता आपल्याला पाहायला मिळतात 6 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात। चला टीम मीटिंग बिलकुल चालणार नाही, कोणवी संघ अगोदरच आपल्यासाठी आम्ही विनर सामना खेळवला। आपण या क्रीडांगणावरती येण्यासाठी भरपूर उशीर केला, परंतु या मॅच मध्ये आता कोणत्या प्रकारचा टाइमपास हा बिलकुल चालणार नाही। आणि कोणवी टीम आपला जर अतिरिक्त खेळाडू उपस्थित असेल तर प्लीज आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। यावेळेला देखील इथे पहा स्ट्रोक तर चांगला, बॉल हलकासा गिरकी घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे पहा त्या दरम्यान 2 धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। 2 धाव्याच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या यस मी मगाशी उल्लेख केला संतोषजी रिंगे साहेब दानशूर दाते आहेत आणि आता ते जास्त वेळ तुम्ही त्यांना शांत बसू शकणार नाही, कारण आता त्यांनी बक्षीस जाहीर केले, जर लगातार 3 बॉलवरती 3 षटकार आले तर संतोषजी रिंगे साहेबांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। क्रिकेटसाठी वाटेल ते करण्यासाठी ते तयारच असतात। यावेळेला देखील इथे पहा आपलाच फॉलो थ्रो मध्ये या बॉलला फील्ड केलाय
आणि इथे पहा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. या बळीला देखील हलक्या हाताने या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न झाला परंतु इथे सुद्धा धाव मिळणार नाही. आपल्या अमित गाडगे यांनी जर लगातार 4 बॉलवरती 4 षटकार मारले तर संतोषजी रिंगे साहेबांच्या वतीने 1,500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. बॉल तयार. यावेळेस हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. तिथे पहा गॅप शोधलाय का हुक शोधलाय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमित गाडगे यांच्या बॅटमधनं हा तडाखा. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही या दुसऱ्या षटकातील एक बॉल शिल्लक आहे. जे अमित गाडगे सुरुवातीला थोडेसे शांत होते परंतु आता त्यांच्या बॅटमधनं नुकताच चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. सडवली गावच्या स्पर्धेमध्ये अक्षरशः अमित गाडगे नावाचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळाला होता. ती स्पर्धा अक्षरशः त्यांनी गाजवली होती आपल्या बॅटिंगनं. पाहूया या स्पर्धेमध्ये कसा त्यांचा खेळ राहतोय. या वेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. दुर्बल क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला. इथे एकच धाव मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीने आता षटक संपलाय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला आता पाहायला मिळतात. 1 गडाच्या मोबदल्यात 14 धावा. आता व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय संतोषजी रिंगे साहेब यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करतो. योगेशजी मोरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. एक दानशूर दाते म्हणून त्यांची ओळख आहे. आपली माती आपली माणसे खजिनदार आहेत या संघटनेचे. त्यांच्या माध्यमातून अनेक चांगली कामे पार पाडली जातात. याच्यानंतर होणारा सामना मुरगिरी वर्सेस पित्रवाडी. त्यानंतर संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. दत्ताजी केसरकर साहेबांना आम्ही विनंती करतो आपला देखील शुभ सन्मान नरेंद्रजी सावंत साहेबांच्या उपस्थितीमध्ये या व्यासपीठावरती पार पाडला जाईल. त्यानंतर सन्माननीय नंदूजी कळंबे साहेब आपली माती आपली माणसे या संघटनेचे सचिव यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो. शांतारामजी वाडकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये. जर या मॅच कडे आतापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. बॉल पुन्हा एकदा तयार. यावेळीचा हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॉल हवेत. फिल्डर बॉलच्या मागे काय प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. प्रयत्न लाजवाब होते परंतु त्या प्रयत्नाला थोडंसं अपयश मिळालं आणि इथे जर का आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या जातात. 500 अजून वाढलेले आहेत. जर लगातार 5 षटकार आले तर तब्बल 2,000 रुपयाचं रोख कॅश प्राइज संतोषजी रिंगे यांच्या माध्यमातून दिलं जाईल. दोन्ही खेळाडूंना सेम पारितोषिक असणार. कोणता खेळाडू जर 5 षटकार मारतो लगातार तर त्यांना 2,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल संतोषजी रिंगे साहेबांच्या वतीनं. मुरगिरी आणि पित्तवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस होण्याच्या अगोदर कॉमेंट्री बॉक्स मध्ये भेटून जायचं आहे. 5 मधला आता 1 आलाय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. जास्त वेळ तुम्ही मला शांत ठेवू शकणार नाही. शांत बसायला मी काय संत नाहीये हे सध्या सांगत असताना अमित गाडगेच्या बॅटमधनं संघर्षाचा शंखनाद करणारा हा प्रतिम नेत्रदीपक फटका. स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावा षटकार. बॉल तयार. पुढचा बॉल पाहूया आता या बॉल वरती काय घडणार. गोलंदाज देखील तयार होतात.
आणखीन एक बिग हिट येईल का? येईल. आणि बॉल तिथे पहा, काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त क्षेत्ररक्षण, धाव घेण्याचा देखील प्रयत्न झाला. आणि या मुवमेंटला पहा, पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत काय येईल. 3 धावा तर कंप्लीट केलेल्या आहेत. 1 शॉट म्हणजे 2च धावा मिळणार आहेत. चला 2च धावा मिळणार आहेत. पंचांची घारेची नजर आपल्याला पाहायला मिळते. आणि या बॉलला फील्ड केल्याबद्दल त्या क्षेत्ररक्षकाला 200 रुपयाचा कॅश प्राइज इथे जाहीर झालेला आहे. सोहम, काय क्षेत्ररक्षण, जवळजवळ आपल्या टीम साठी त्यांनी 4 धावा या वाचवलेल्या आहेत. इनिंग झाल्यानंतर आपलं कॅश प्राइज आपण घेऊन जायचं आहे. या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. इथे पहा, इथे सुद्धा एकच आता आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. आणि धावफलकावरती धावा झाल्या 26-26 धावा. बॉल तयार. पुढचा बॉल पाहूया या बॉल वरती आता काय घडणार. या वेळेला देखील शॉर्ट बॉल होता. फटका अप्रतिम आहे. आमच्या व्यासपीठाला कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा फटका अमित घाडगे यांच्या बॅटमधनं हा चौकार आला. चौकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आता आपल्याला पाहायला मिळतात. 30 धावा 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. चला टीम मीटिंग नाही घ्यायची आहे. चौथे गोलंदाज लगेच बॉलिंग ट्रॅक वरती यायचा आहे. हॅलो हॅलो. शिवकृपा तामाणे, मोरगिरी आणि पित्तवाडी ज्या संघाचे कर्णधार असतील त्यांनी कॉमेंट्री पासून संपर्क साधायचा आहे. चला मागील मॅच मॅन ऑफ द मॅच मिस्टर सतीश आपण यायचा आहे. दत्ता साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. शेवटच्या षटकाला तर सुरुवात होती. शॉर्ट बॉलचा वापर, फटका अप्रतिम, खेचून मारलाय, खींच के मारा, बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. बस काय भावा, मिळाल्या 6 धावा. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर दीपकच्या बॅटमधनं हा अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. आता धावा झालेल्या आहेत 36. या वेळेला लाईन खराब आहे. ऑफस्टिकच्या बाहेरचा हा बॉल. पंच दोन्ही समांतर करतात आणि त्यांचा इशारा आला की हा वाईट बॉल आहे. शिवकृपा तामाणे, मोरगिरी आणि पित्तोडे तिन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेडी मध्ये यायचं आहे. तिन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेडी मध्ये यायचं आहे. या वेळेला पहा पंतांचा सिग्नल. इट्स अ नो बॉल. आता फ्री हिट आहे. पाहूया आता फ्री हिटच्या बॉल वरती काय घडणार आहे. या वेळेला देखील इथे पहा फ्रीटच्या बॉल वरती भरपूर काही करू शकले नाहीयेत. इनोवा या गाडीची चावी हरवलेली आहे. तर कोणाला जर मिळाली असेल तर ते प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायचे आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. शॉर्ट बॉलचा वापर ऑफ साइडला. फिल्डर आहेत. 1 धाव कंप्लीट. आणि आता दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला. काय वेगाने धावलेत
बट अमित घाडगे आणि 2 धावा आता पूर्ण होतात. 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतात. एकूण रनसंख्या आपण पाहतोय 40 धावा. पुढचा बॉल या वेळेला देखील लाईन मिस केली. बॉल येण्या अगोदरच बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न झाला आणि इथे पहा बॉल निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल. फुल टॉस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल जाईल गोशांकी क्षेत्रात. तिथे एकच धाव मिळणार आहे. चला बॉल द्यायचा. शिवकृपा तामाणे, पित्तळवाडी आणि मोरगिरी तिन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेडी मध्ये यायचं आहे. शिवकृपा तामाणे 41 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला पहा शॉर्ट बॉल. बॉल हवेत आहे. उंच माझा झोका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे सोहम आय थिंक धावत होते. चला सोहम आपल्यासाठी जे कॅश प्राइज होतं संतोषजी रिंगे साहेबांच्या वतीनं जो षटकार आपण वाचवला. चला या आपलं कॅश प्राइज आपण घेऊन जायचं आहे. 200 रुपयाचं कॅश प्राइज जिंकलेलं आहे. धावफलकावरती आता रन्स आता आपल्याला पाहायला मिळतात. शिवकृपा तामाणे, शिवकृपा तामाणे संघाचा कर्णधार कॉमेडी मध्ये यायचं आहे. चला पॅलेंटीच्या 3 धावा ऍड करून धावा झालेल्या आहेत 50 आणि 51 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये कोंडवी या टीमला विजयासाठी. काल देखील असाच एका संघाला 2 संघांना पॅलेंटीचा दंड बसला होता जिथे दोन्ही टीमच्या दरम्यान एक षटक हे कमी केलं गेलं. आज आपण धावांची पॅलेंटी दिलेली आहे. 51 धावांचं लक्ष्य. चला नेक्स्ट मॅच टॉस आपण करणार आहोत. तिथे संपूर्ण आमची मान्यवर मंडळी JKCC मोरगिरी विरुद्ध पित्तळवाडी. हॅलो हॅलो. पित्तळवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. 51 धावांचं लक्ष्य आहे. पाहूया आता या लक्ष्याचा कशा रीतीने पाठलाग हा कोंडवी टीमच्या माध्यमातून केला जाईल. मॅचला सुरुवात 51 धावांचा पाठलाग आता इथून मात्र कशा रीतीने केला जाईल कोंडवी टीमच्या माध्यमातून हे देखील आता पाहणं गरजेचं आहे. बॉल तयार झालेले आहेत. गोलंदाजी मार्क वरती पहिला बॉल भागवत. पहिलाच बॉल पूल करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का? हो, एक टप्पा खाट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बस काय भावा, मिळाल्या 4 धावा. पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत केलंय या गोलंदाजाचं आणि इथे पहा 4 धावा प्राप्त झाल्या. अतिशय देखना कडक बेधडक फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे एकूण 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्याच बॉल वरती चौकार भागवतच्या विरोधात आता खेचलेला आहे बॅटर राज या खेळाडूने. पुन्हा एकदा गोलंदाज इथे तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया आता इथे कमबॅक केलं जाईल का की आणखीन एक मोठा फटका येईल. बॉल तयार. यावेळीचा हा बॉल ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे पहा पंचांचा निर्णय आला की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा आता धावफलकावरती जोडल्या जातील. ICC नियम क्रमांक 22 उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा धावा देखील आपल्याला पाहायला मिळाला. आमचे गुणलेखक मित्र स्कोरबोर्ड वरती ऍड करत असताना यावेळेला सेन्सिबल क्रिकेट फक्त या बॉलला पुश केलंय. पुश करो और खुश रहो अशी सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळालं. इथे एकच धाव मिळतीये आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. एकूण रनसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 6 धावा. बॉल तयार. पुन्हा एकदा इथे स्ट्रोक चांगला आहे. सुरुवातीला असं वाटलं होतं की हा बॉल बाउंड्री लाईनचं अंतर कापू शकणार नाही, परंतु त्यानंतर बॉल न घेतला बाउंड्री लाईनचा वेध. इथे पहा 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. काय फटका सजवला, लाजवाब स्ट्रोक आपण पाहिलात. 6 धावा स्टँड अँड डिलिव्हर. दर्जेदार फटकेबाजी. सोहम देखील पहिलाच बॉल फेस करत असताना त्याने देखील वीरेंद्र सेहवाग यांची भूमिका वापरली आणि काय फटका सजवला. पुन्हा एकदा फुल टॉस. इथे पहा पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ नो बॉल. +1 अशा 2 धावा आता धावफलकावरती ऍड केल्या जातात. आता फ्रीडची संधी आहे. पाहूया फ्रीडच्या बॉलवरती किती धावा येणार आहेत. फ्रीडची संधी आहे. फ्रीडच्या बॉलवरती आता मोठा फटका येईल का हे देखील पाहायचं की पुन्हा एकदा गोलंदाज भागवत इथे कमबॅक करतील. रायगड जिल्हा आणि रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हा तालुका आणि संपूर्ण पोलादपूर तालुक्याला एकत्रित आणणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अध्यक्ष ट्रॉफी 2025. बॉल तयार. पुढचा बॉल. ओ स्ट्रोक चांगला आहे. उंच माझा झोका. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलनं घेतली या बाउंड्री लाईनची भेट. 4 धावा चौकार. काय फटका सजवलाय. गोलंदाज भागवत यांच्यावरती अक्षरशः हे दोन्ही फलंदाज तुटून पडलेले आहेत.
लास्ट जवाब स्ट्रोक आपण पाहिला आणि या चौकाराच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 18 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये. अक्षरशः या दोन्ही खेळाडूंनी खूप चांगला खेळ दाखवला. कुठेतरी घरातूनच सेट होऊन आलं की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बिग हिट व्ही शेप मध्ये स्ट्रोक सजवलाय. बॉल चालला गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा 4 धावा आता प्राप्त झाल्या आणि चौकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल. धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 2 2 22 धावा. काय फटकेबाजी केली जाते. अजूनही या षटकातील बॉल बाकी आहेत. एक बॉल अजूनही बाकी आहे. पाहूया आता हा बॉल इथे कशा रीतीने हाताळला जाईल. बॉल तयार होतील. पुन्हा एकदा पुढचा बॉल. इथे लाईन खराब आहे. पंच दोन्ही हात फैलावतात आणि पंचांचा इशारा आलाय की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा धावफलकावरती जोडल्या जातात. काय आयोजन आहे. श्री राम वर्धनी क्रिकेट संघ काटेतळी आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. शॉर्ट बॉल हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर मनगटाचा वापर. बॉल करतोय हवाई सफर टाटा बाय बाय. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच. खडे खडे बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 29 रन्स ऑफ द बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. 29 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये सोहमच्या बॅटमधनं 2 षटकार आणि 2 चौकार आपण पाहिलेले आहेत. त्यामध्ये राजने सुद्धा 1 चौकार खेचलाय. काय फटकेबाजी. टॉप गिअर मध्ये सध्या बॅटिंग करत असताना सोहम. आता गौरव आलेले आहेत गोलंदाजी मार्क वरती. बॉल तयार. यावेळीचा हा बॉल आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. मिस फिल्डिंग झाली. चुकीचा मूव पटला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा 4 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतात. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. कडक बेधडक. आता 3 बॉल मध्ये जर 3 षटकार आले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज संतोषजी रिंगे साहेबांच्या वतीने दिलं जाईल. कोणताही खेळाडू जर मारतोय तर त्याला 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेचा हा बॉल हा पण पूल केले आणि नो बॉल वरती हा षटकार आलाय. पंचांचा निर्णय म्हणजेच थ्रो गोलंदाज आढळलाय. इथे तब्बल 10 धावा गोलंदाजाला मोजाव्या लागल्या. पोलादपूर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन चा निर्णय अर्थातच 3 धावांची पॅलेंटी नो बॉलची 1 रन आणि 6 धावा म्हणजे तब्बल एका बॉल वरती आता 10 धावा आलेल्या आहेत. आता धावफलकावरती धावा झाल्या 43 धावा अजूनही करायच्यात या मॅच मध्ये विजयासाठी. येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. विजयासाठी अजून 8 धावांची गरज आहे. 17 बॉल मध्ये फक्त 8 धावांची गरज आहे. आता अमित गाडगे गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतील. आपल्या गोलंदाजी मार्क वरती पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. या वेळेला पहा फ्रीडचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण केली जाते. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा झाल्या 45 धावा. आता फक्त 6 करायच्या आहेत. 1च मारायचा आहे. यावेळीचा हा बॉल फुलटॉस होता परंतु इथे बिगिट करू शकले नाहीयेत. प्रमोदजी उतेकर साहेब सल्लागार आणि त्याचबरोबर कार्याध्यक्ष विकासजी उतेकर साहेब
आणि सन्माननीय निलेश साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. या वेलकम सरचे स्वागत आहे. विनिंग स्ट्रोक येईल का आणि तो आलाय. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये मॅचला फिनिश केलं. अभिनंदन. कोंडवी संघाने या मॅचला जिंकलं. वेल प्लेड. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. राज आणि सोहम धुवाधार बॅटिंग. अप्रतिम दर्जाचा खेळ त्यांनी दाखवला आणि हा सामना त्यांनी जिंकलाय. वेल प्लेड. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच